नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। जय गजानन माऊली। नमस्कार रेवतीताई, माझं नाव विशाखा। आमचे वडिलांचे एकत्र कुटुंब होते। माझे वडील आणि त्यांचे 2 मोठे भाऊ व त्यांचे मुलं मुली असा एकूण 18 लोकांचा परिवार होता। आमच्या घरात वडिलांचे सगळ्यात मोठे भाऊ म्हणजे माझे चंद्रशेखर काका हे सगळे निर्णय घेत आणि त्यांचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागत। माझे वडील देखील त्यांच्या शब्दाबाहेर जात नसे। तर अशा परिस्थितीत माझं बालपण गेलं। मी लहानाची मोठी होत गेली। आमच्या घरात मुलींना जास्त शिकण्याची मुभा नव्हती। 10वी 12वी झाली की लगेच लग्नाची तयारी केली जात। ह्याची मला जशी जाणीव झाली तशी मी मनातून खिन्न झाली, कारण मला खूप शिकायचं होतं। पण मला हे देखील माहीत होतं की आमच्या घरात माझ्या इच्छेला काडी मात्र किंमत नव्हती व मला तर काका यांच्यासमोर तोंड उघडण्यास देखील हिंमत नव्हती। जसजसं माझं शिक्षण होत गेलं तसतसं मी आतून खूप उदास दुःखी होत होती। त्यावेळी माझी सगळ्यात लहान काकू, जिचं माहेर खामगाव आहे, त्या म्हणजे प्रीती काकू, या गजानन महाराज यांच्या परमभक्त। त्यांची नेहमी महाराजांची सेवा सुरू असायची व त्यांनीच मला महाराजांच्या सेवेत आणलं। मी घरात मन मोकळेपणाने फक्त प्रीती काकू यांच्याशीच बोलू शकत होते। एकदा सहज बोलता बोलता मी प्रीती काकू हिला माझ्या मनातील गोष्ट सांगितली। तेव्हा काकू मला म्हणाली, तू इतकं मनावर दडपण घेऊ नकोस। जर तुझ्या नशिबात खूप शिकायचं असेल तर तुझं शिक्षण कसंही करून पूर्ण होईल, त्याला कुणीच अडथळा आणू शकणार नाही। आणि जर तुला नशिबावर विश्वास नसेल तर तू आपल्या गजानन बाबा यांच्यावर विश्वास ठेव। ते नक्कीच भक्त यांचे कल्याणकारी भविष्य घडवतात। मग मला दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मी काकूंचे म्हणणे मनावर घेतले आणि दुसऱ्या दिवसापासून महाराजांचे नॉनस्टॉप पारायण वाचन सुरू केले। रोज 3 अध्याय असं सलग वाचन मी जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करण्याचा संकल्प केला आणि त्याप्रमाणे वाचन सुरू केलं। जवळजवळ 8-9 महिने पूर्ण झाले असतील आणि एके दिवशी अचानक माझ्या आजीला दरदरून घाम फुटू लागला व तिला नीट बोलता येईना। ती थोडी बोबडी बोलू लागली। घरातील कुणालाच काही कळेना। सर्वांनी नेहमीप्रमाणे घरगुती उपचार सुरू केले, पण मी नेहमी आरोग्य आणि आजारपण ह्या विषयावर येणारे लेख आणि माहिती मिळवून त्यावर अभ्यास करत असते। आणि तेव्हा मला अचानक आजीचे लक्षणं पाहून आठवलं की तिला कदाचित पॅरालिसिसचा अटॅक आला असेल। मी पटकन घरच्यांना त्याचे उपचार थांबवण्यास सांगितलं आणि आजीला दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितलं। मग मी आणि आमचे छोटे काका व आई असं आजीला घराजवळील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तिथं गेल्यावर डॉक्टरांनी ताबडतोब आजीचे उपचार सुरू केले व थोड्याच वेळात तिथे माझे वडील, मोठे काका सगळेच हॉस्पिटलमध्ये आले। सुमारे तासभर होऊन गेल्यावर डॉक्टर यांनी आम्हाला येऊन सांगितलं की बरं झालं, तुम्ही ताबडतोब आजींना उपचारासाठी घेऊन आलात। अजून थोडा उशीर केला असता तर कदाचित आजीला कायमचं पॅरालिसिसमुळे
अपंगत्व आलं असतं. मग जेव्हा मोठ्या काकांना समजलं की मी आजीला ताबडतोब दवाखान्यात दाखल केलं, त्यांनी तेव्हा मला जवळ घेतलं आणि त्यांच्या मुखातून जणू काही गजानन माऊलीच बोलली की आपली वैशू खूप हुशार आहे, आपण तिला डॉक्टर करू. काकांनी असं बोललं ह्यावर माझाच काय तर घरातील इतर कोणाचाच विश्वास बसेना. पण माझी छोटी काकू म्हणजे प्रीती काकू ही आतल्या आत हसत माझ्याकडे पाहत होती व मला तेव्हा समजलं की ही सगळी किमया माझ्या माऊलीच्या सेवेची आहे. आणि मग मी पुढे खूप शिकले, BMS डॉक्टर झाले. घरात सगळ्यात जास्त शिकलेली पहिली मुलगी मीच होती आणि सगळ्यांना माझा खूप अभिमान आहे. खरंच ज्यांना नशिबात नसलेली गोष्ट मिळवायची असेल तर त्यांनी माझे गजानन महाराज ह्यांना मनापासून आळवणी करावी आणि मग चमत्कार पाहावा. माऊली, तुझा महिमा अगाध आहे आणि भक्तांवर तू अलोट प्रेम करतेस. आज मातृदिवस आहे आणि म्हणून देखील मी तुझे लेकरू तुला नमन करते आणि तुझ्या कृपेची सावली सदैव आम्हा लेकरांवर असावी हीच प्रार्थना करते. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की महाराजांचे भक्त भाऊ कवर यांच्या वडिलांचं नाव काय होतं? प्रश्न पुन्हा एकदा सांगते. महाराजांचे भक्त भाऊ कवर यांच्या वडिलांचं नाव काय होतं? आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे महाराजांना बच्चूलाल अग्रवाल यांनी काश्मीरी शॉल पांघरली होती. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे. पहिलं आईस बियर, 2 शुभांगी वानखेडे, 3 राजकुमार पाटील, 4 प्रकाश आदिवारेकर, 5 बिट्टूस, 6 रमेश काळे, 7 सुचित्रा दोराईस्वामी, 8 वैभव गोळे, 9 विद्या वानखेडे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याचबरोबर आपल्या चॅनलची लिंक तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी देखील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.